ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आता बातमी ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सावध करणारी आहे। ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांच्या हातात अँड्रॉइड मोबाईल आले आहेत। मात्र ह्याच मोबाईलमुळे नाशिकमधील एका विद्यार्थी आणि पालकांची झोप उडाली आहे। ऑनलाईन गंडा घालणाऱ्या टोळीकडून त्यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागलाय। काय आहे हे सगळं प्रकरण बघूयात। वीडियो नहीं है उसको डिलीट कराना, अपलोड कराना है। क्या करने का अपलोड? जी अपलोड क्या करने का है? आज ही अपलोड करता हूँ, पुलिस कंप्लेन करता हूँ। कितना पैसा चाहिए आपको? अगर इसको डिलीट कराना चाहते हो तो आपको 3000 रुपये देना होगा। 3000 में कहाँ भेजने का 3000 रुपये? हा सगळा प्रकार नाशिक मधला आहे। हाँ, क्या किया? कौन सा वीडियो है आपके पास? इतना बुरा क्या? क्या हाँ, त्याचं झालं असं की 9वीत शिकणारा हा विद्यार्थी मोबाईलवरून ऑनलाईन शिक्षण घेत होता। या दरम्यान त्याला एक निनावी फोन आला। फोनवरून बोलणाऱ्या व्यक्तीनं आपण दिल्ली पोलिसातून बोलत असल्याचं सांगितलं। पुलिस स्टेशन का पद क्या है आपका? मैं धीरज बात कर रहा हूँ। क्या नाम है? धीरज। धीरज, कहाँ से बोल रहे? त्यानंतर त्या व्यक्तीनं या मुलाला अशी धमकी दिली की ती ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली। मी त्यावेळेस माझा क्लास चालू होता ऑनलाईन। त्या ऑनलाईन क्लासवरती मी बोलत होतो, म्हणजे उत्तर देत होतो प्रश्नांचं। तुला काय फोन झाला की तू गैरकृत्य केलेलं आहे तर तुला आम्ही अरेस्ट करू, अरेस्ट नसेल व्हायचं तर पैसे द्या आम्हाला। आणि अजून काय बोलणार? तू त्याला काय रिप्लाय दिला? रिप्लाय काही नाही, मी बोललो की हा चुकीचा नंबर आहे, तुम्ही काहीतरी म्हणजे वेगळं बोलताय, आमचा काही संबंध नाही त्या गोष्टीशी, तुम्ही अडकवायचा प्रयत्न करताय म्हणून फोन कट करून टाकला। तू गैरकृत्य केलंय, त्याचा व्हिडिओ आमच्याकडे आहे, आम्हाला पैसे दे, नाहीतर तुझा व्हिडिओ आम्ही सोशल मीडियावर व्हायरल करू, असं या फोनवरून बोलणारी व्यक्ती सांगत होती। रॉंग नंबर असल्याचं सांगूनही फोन सुरूच होते। त्यामुळे मुलाच्या वडिलांनी पोलीस ठाणं गाठलं। गेले तासभरामध्ये अजून 4दा फोन येऊन हॅरेसमेंट करण्याचा प्रयत्न आहे। मुलं ऑनलाईन अभ्यास करतायत आणि त्यामध्ये हे सर्व डाटाबेस जमा करून जर अशा प्रकारचं मुलांचा छळ होत असेल तर मुलांच्या हातामध्ये मोबाईल द्यावा का? ते शिक्षण परवडेल का? असा खरा प्रश्न मनामध्ये येतो। 9वीचं वर्ष आहे, महत्त्वाचं वर्ष आहे, परंतु ऑनलाईनच्या याच्यामध्ये मोबाईल गेल्यावरती अशा प्रकारच्या पालकांनाही आणि मुलांनाही पण सामोरं जावं लागतं। या सगळ्या प्रकाराबाबत सायबर तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे तेही पहा। ॲप्लिकेशनचा वापर करून लोकांना फसवलं जातं। त्यांचे फोटो व्हिडिओ जे आहेत त्याचा काही टेक्नॉलॉजीचा ॲटोमेशन करून डीप फेस सारखा वापर करून ते बनावट व्हिडिओ बनवून सुद्धा त्यांना ब्लॅकमेल करण्याचा मोठा प्रयत्न केला जातो। पण अशा प्रकारचा जर कुठल्याही व्यक्तीला फोन कॉल मेसेज जर आला किंवा ईमेल आला तर त्याच्यावरती लगेच जर तक्रार दाखल केली तर ते इन्व्हेस्टिगेट होऊन जो व्यक्ती असे मेल टाकतोय किंवा लोकांना फसवण्याचा प्रयत्न करतोय ते नक्कीच पकडले जाऊ शकतील। कोरोनामुळे सगळीकडेच मुलांना ऑनलाईन शिक्षण दिलं जातंय, त्यामुळे पालकांना स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या खर्चाचा अधिकचा भार सोसावा लागतोय। त्यातच अशा प्रकारांमुळे नाहक मनस्तापही होताना दिसतोय। हाँ, क्या किया? कौन सा वीडियो है आपके पास? हे असे लहान लहान मुलं आहेत जे असे फोन आल्यानंतर विचलित होतात, घाबरून जातात। आज त्यांचे पालक त्यांच्या पाठीशी सक्षमपणे उभे आहेत, पोलिसांमध्ये देखील तक्रार केलेली आहे, परंतु हे प्रकार पुढे वाढू देखील शकतात। त्यामुळे असे जे प्रकरण पोलिसांच्या समोर आहेत त्याचा तत्काळ निपटारा लावणं, छडा लावणं आणि जे असे फोन कॉल्स करतायत त्यांच्यावर तातडीनं कारवाई करणं ही गरज आहे। कॅमेरामॅन मयूर बारगजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक।